पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मालपूर येथील स्वस्त धान्य दुकान नंबर 3 मध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे तांदूळ व गहू वाटप। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील स्वस्त धान्य दुकान नंबर 3 मध्ये म्हणजेच एकवीरा माता स्वयंसहाय्य बचत गट मध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे तांदूळ आणि गहू रेशन दुकानात आले आहेत। हे पुरवठा अधिकारी यांना दिसत नाही का? असा निकृष्ट दर्जाचा तांदूळ फक्त पशु पक्षीच खाऊ शकतील। जर सरकारला मोफत धान्य वाटपाचा कंटाळा येत असेल तर गरीब जनतेला निकृष्ट दर्जाचा चुरीयुक्त तांदूळ व गहू देणं बंद करा, अशी संतापजनक प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिली आहे। रेशन दुकानदार म्हणतो की वरून जसा माल आला तसा आम्ही देऊ। यावेळी पुरवठा अधिकारी व महसूल विभाग यांनी लक्ष देऊन स्वस्त धान्याचा उच्च व चांगल्या प्रतीचा माल पाठवण्याची कृपा करावी, अशी गरीब गरजू महिलांनी विनंती केली आहे। यावेळेस हा माल घेऊन जातो, परंतु यापुढे असा खराब माल पाठवू नका। या बाबतीत दोंडाईचा शहरातील तहसीलदार लक्ष देतील का? तसेच गोडाऊन मधून माल आणताना दुकानदारांना माल पाहूनच आणला पाहिजे, अशी संतापजनक प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली आहे। सदर घडलेल्या अतिशय वाईट प्रकाराबद्दल दोंडाईचा येथील प्रशासन आता काय कारवाई करते? तसेच नव्यानं येणारा रेशन परत असाच असेल की यात काही सुधारणा होईल, याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे पूर्णतः लक्ष लागून असणार असल्याचं समजतंय। प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे, मालपूर। दुकान नंबर 3 या ठिकाणी एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचा माल आलेला आहे। याप्रती तुमचं प्रतिक्रिया काय? बोला। माल चांगला यावा म्हणजे दादा खा माहिती जायला गहू तांदूळ एकदम घाणी राहणार कसं काय आना त्याने कसं काय महिना त्याच्यामुळे बारीक राहिली गहू तशा गिराय ना तांबे मारली पण मग तेल खावा यायला पाहिजे ते धान्यामध्ये चांगलं द्यायला ना तुम्ही सरकार गिराय ना चांगला गरिबांच्या तोंडात पडायला पाहिजे बाई। एवढा तुम्ही जरा सरकार करा तुम्ही थोडंफार चांगलं द्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।